माझा चुलत भाऊ होता, त्याला आम्ही श्रीराम म्हणायला लावलेलो. तो मध्ये मध्ये श्रीराम श्रीराम तर मित्रांनो, ह्या आधीच्या व्हिडिओच्या रेफरन्सने जसं आपण बघितलं की आपण पावसकर कुटुंबाकडे गणपतीसाठी आलेलो आहोत आणि त्यांच्याशी आपण खूप साऱ्या आणि भारी भारी गप्पा मारलेल्या आहेत. तर आता आपण जाणून घेणार आहोत ह्या सणवार साजरे करण्यामागे त्यांचा काय व्ह्यू आहे. दाखवलं नाही किंवा बनवलं नाही ना, तर पुढच्या वेळीपासून कसं गणपतीला पिझ्झा देणार, हे देणार, बिर्याणी देणार, पुलाव देणार. कारण मजा असते ना की ह्या ऋतूमध्ये हे खाणं त्याची चव वेगळी असते. आणि मी स्वतः पण खरं भाज्या वगैरे खाणार नव्हती, पण तरी त्या ऋतूमध्ये त्याची चव असते. रानभाज्या असतात. आता गणपतीला जी माती बांधतात त्या मातीत सगळे रान, जेवढे जंगलात जेवढी वेगवेगळी फळं वगैरे येतात आणि ह्याच सीझन मध्ये अवेलेबल असतात. आता फळं म्हणजे आपली खायची फळं कुठली मातीला गावी बांधत नाही, तशा सगळ्या प्रकारची फळं तुला वेगळी वेगळी दिसणार मातीला, ती मातीला बांधतात. ती माती. आणि पूर्वी तर अक्षरशः चौकोन केलेला असायचं लोकांकडे लाकडाचा, आणि तो गणपती डोक्यावर ठेवायचे आणि त्याला ते सगळी फळं बांधली जायची. तेव्हा डेकोरेशन म्हणून तशाच गोष्टी वापरायच्या. डेकोरेशन आणि ते जे अवेलेबल आहे या सीझन मध्ये, निसर्गातलं ह्या सीझनचं सगळं गणपतीला हे वापरायचं. हे इको फ्रेंडली आणि हे पूर्वी तुला आरास करताना सुद्धा जे तुमचं शेवळ येतं ना नदीकाठी, ते शेवळ वापरलं जायचं आरासला. आणि ते वर्षानुवर्ष ठेवून देतात. पेपर वगैरे काही नाही, पोतभर शेवळ आणायचे, ते शेवळ सगळं चिकटवून असं म्हणजे हे करून लावायचं. गणपती झाल्यावर ते भरून ठेवायचं. आणि भरून ठेवलं की परत त्या वर्षाने काढलं, त्याच्यावर जरा पाणी हे केलं, जसं छान शेवाळ येत असं नदीच्या काठाला पकडल्यासारखं तशी शेवाळ यायची. आपण म्हणतो वास्तुशांती, हे ते जे तुमच्या मनाला जे चांगलं वाटेल तीच खरी वास्तुशांती, ते पॉझिटिव्ह एनर्जी आहे. तर गणपती वगैरे असला की तुम्हाला किती पॉझिटिव्ह एनर्जी पाहिजे हे तुम्ही ठरवणार. त्याप्रमाणे आनंद आहे, त्यात तुम्हाला जेवढा आनंद मिळतो तो पण तुम्ही वापरला ना, ते तुम्ही हे करा. आता त्याने 10 दिवस ठेवला, 11 दिवस ठेवला म्हणून मी एक कॉम्पिटिशन नाही किंवा काय नाही. तुम्हाला जेवढा आनंद मिळेल आणि तुम्ही जेवढं त्यातून हे कराल, एनर्जी घ्याल. आणि मुळात हा सण का निघाला गावात, कुटुंबाचं एकत्रीकरण करण्यासाठी. जसं टिळकाने केलं होतं, त्याने बनला की त्या लोक एकत्र, हे कुटुंबातून एकत्र राहतात, लोक एकत्र येतात आणि राहायचे त्यावेळेस. आता लोकांची मनोवृत्ती बदलल्यामुळे थोडा फरक पडतो. जाणार पण म्हणतो मी किती दिवस करू, मला वेळ नाही, मी कसं करू, मला हे नाही, मी पैसा देईन फार तर करणार म्हणतो, मी कशाला एकटा करू. ह्या सगळ्या विचारधारा बदलल्यामुळे सगळं तुम्हाला हे प्रश्न आले. मुळात प्रश्नांची गरजच नाही. मी बघतो ते तुमच्या पॉझिटिव्ह एनर्जीच्या दृष्टीने बघतो की तुम्हाला एनर्जी मिळते असं. एवढं सगळं बनवायचं, वेगवेगळी उमेद आहे सगळं. आणि आता इथे आम्ही करतो ना, चान्स मिळतो. आणि 2 दिवस येतं बघ आमच्या घरात, किती छान वाटतंय. ती पण एकदम खुश होते, ती एन्जॉय करते. म्हणजे मुलं पण एन्जॉय. आणि शेवटी मी पहिल्यांदा तुला सांगितलं जसं संस्कार, त्यांच्यावरती संस्कार होतात. इनडायरेक्टली ते हे होतं. आता कांदे रांगोळीला ती लावत बसली म्हणजे ती समजलं की हे लावायचे छान छान. मुलांच्या समोर उसकाउसकी नाही केली, उलट ती मी सिंगल आलेली चांगली आकार करून लावली वगैरे, ते मग त्यांना कळतं. आणि हा गणपती हे निमित्त, पण घरात तुम्ही असं करा किंवा बोलवा, हे आम्ही का म्हणतो. वेळ नाही हे कारण प्रत्येकाने काढूच नका. हे तुम्ही करताना मी परत सांगतो, हे तुमच्यासाठी करता. तुम्हाला देवाकडे काय मागण्यासाठी करत नाही, कारण त्याला तो देव आहे, त्याला सगळं माहित आहे. तुम्हाला काय पाहिजे, काय द्यायचंय किंवा काय नाही, हे सगळं माहित आहे. हे तुम्हाला एक एनर्जी मिळावी, मुलांवर संस्कार चांगले, तुम्हाला ओढ राहावी, सगळे तुमची ओढ राहिली, कुटुंब एकत्र राहावं असं. आम्ही आयुष्यात जी माणसं जोडलीत ना, आम्हाला हिंमत आहे की ते हात मला येणार आहे. तर ते तुमच्याकडे कमी होतं, कारण तुमच्याकडे वेळ नसतो, हे एक कारण आहे. आणि नसतो ही मान्य आहे मला, पण तरीही काढावा ही भावना तुमची वाढीक लागली होती. कळलं की नाही. ती तुम्हाला जे आहे, त्रास आहे, कष्ट आहे, ते सगळं आहे, ओके. पण त्यातही तुम्ही एका वेगळ्या कारणात असे गुन्हे सण उत्सव असतात, ते काही काळ तुम्ही वेगळेपणा भोगता. आता आयुष्यात तुम्ही ठरलेलं म्हणते मी याच्यावरच चालणार, इकडे सरकणार नाही. तर तिथे तुम्हाला थोडंसं बाबा हे पण काहीतरी वेगळी हिरवळ आहे,
एन्जॉय करूया का, तर त्यासाठी हे सण निर्माण झाले असतात खरे, की त्यातून तुम्हाला तरी मिळतं की अरे यार मी हे मिस केलं असतं, तर बरं झालं मी हे केलं म्हणून. मला 4 मित्र भेटले, माझे सगळे जुने पाहुणे आले, सगळे आले, आणि ते कायम जर तुम्ही असं ठेवायचे तेव्हा कुठेही जाऊ दे, मी 2 दिवस अमुकसाठी ठेवणार, हा माझा अर्धा वेळ ह्याच्यासाठी आहेच. तुम्हाला हे सगळे स्ट्रेस तुमचे निघून जातात, कळलं, खूप रिलॅक्स होतं मला त्याच्यात. आणि म्हणून सणांचं सगळ्या मेन हेच आहे. आता आमच्या दिवाळीला सुद्धा पूर्वी लोकांना घरी जे खायला बोलायचं नाश्त्याला, सकाळच्या पोह्याला, आता कोण कोणाकडे जातं, सकाळी घरात पण कोणी पोहे करत नाही. कोण करणार? दिवाळीत सुद्धा मी प्रत्येक वर्षी वेगवेगळा कंदील असतो. आकाश कंदिलांचे प्रकार आकाश कंदील घरीच बनवायचे का. कारण ते एक मजा येते ना, आम्हाला लहानपणची आठवण राहते, आणि मुलांना ते पुढे करा कधी वाटतं राहिलं कधी करायची करूया थोडंसं असं. आता ह्याच्या सुद्धा आम्हाला गुण असतात, कारण त्यांनी लहानपासून बघितलेले ना, आई बाबा हे कधी करत राहायचे. आता मी शिवणं बसताना ती येऊन बसते बाजूला उभी राहते, मी नसताना शिवण म्हणून कापड घालते. म्हणजेच का ते एक प्रकारचे डोक्यात ते बसून म्हणतात, जसं आम्ही आई वडिलांना बघितलं आणि मग आम्ही शिकलो ह्या कला सगळ्या, तर तिला ते असं डोक्यात आणणार किंवा माझी आजी कधी करायची ना, थांब मला पण करू दे. तर ह्या आत्महून तुम्ही दिलेलं शिक्षण आहे, तुम्ही शिकवायची गरज नाही आहे, ते कधीतरी बाहेर येणार एकदा, असं नाही की ते आत्ताच करेल म्हणून. कारण मी स्वतः पण अगदी 12वीपर्यंत काही करत नव्हते. आई म्हणायची काय तू मुलगी आहेस, मी एवढं करणार आणि तू अशी कशी, पण अचानक अशी मला का बोलली म्हणून मी सुरू केलं, मी इतके प्रकार बनवले. तर तसं ते असतं, आणि म्हणून आपण कुटुंब एकत्र सगळी यावी ह्याच्यासाठी सण आहे, आणि ते पण यावी म्हणजे तर पुढच्या मुलांना तुम्ही ते शिकवतात. संस्कार सांगून शिकवलं जात नाही, हे असं करायचं नाही, हे शिकवणं म्हणजे संस्कार नाही. तुम्ही वागून मुलांना दाखवणं हे संस्कार. की मुलांना ते कळलं की बाबा आपण हे खोटं बोलायचं नाही ना, आपण कोणाला ते खोटं बोलणार, मुलगा ते जज करतो. असं असतं. आणि म्हणून सण सवार आणि सण सवार करावेत, किती करावे काय करावे तुमची एनर्जी आणि तुमचा चॉईस, त्याला हे नाही, पण करावेतच जरूर.